हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे कृष्ण जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण सुंदर ते ध्यान उभे बेटे बरे सुंदर ते ध्यान उभे बेटे बरे सुंदर ते ध्यान उभे बेटे बरे
आवडे निरंतरा हे ध्यान तुका भरे माझे हेची सर्व सुख काही नसे मुख आवडीने तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान रामकृष्ण हरी जय रामकृष्ण जय रामकृष्ण हरी जय रामकृष्ण जय रामकृष्ण हरी जय रामकृष्ण रूप पाहत आलोचनी सुख झाले वो साजणी तो हा विठ्ठल बलवा तो हा माधव बलवा रूप पाहत आलोचनी सुख झाले वो साजणी तो हा विठ्ठल बलवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आधारा बापर क्षमा देवीवर सर्व सुखाचे आधार बापर क्षमा देवीवर सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर क्षमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय जय रामकृष्ण हरी जय रामकृष्ण जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय राम जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय राम शरण शरण जी हनुमंता शरण शरण जी हनुमंता शरण शरण जी हनुमंता शरण शरण जी हनुमंता तुझ आलो रामदूता 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 आय भक्तीच्या त्या वाटा आय भक्तीच्या त्या वाटा आय भक्तीच्या त्या वाटा आय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सोबटा दावाव्या मज दावाव्या सोबटा मज
भक्तीच्या देवाला भक्तीच्या देवाला भक्तीच्या देवाला गावाव्या सुभटा मज गावाव्या सुभटा दावाव्या सुपटा दावाव्या सुपटा दावाव्या सुपटा दावाव्या सुपटा गोपाल कुमारी गोपाल कुमार जय जय गोपाल कुमारी गोपाल कुमार जय जय गोपाल कुमारी गोपाल कुमार गोपाल कुमारी गोपाल कुमार गोपाल कुमारी गोपाल कुमार गोपाल कुमारी गोपाल शरण शरण जी हनुमंता शरण शरण जी हनुमंता शरण जी हनुमंता शरण शरण जी हनुमंता शरण शरण जी हनुमंता शरण शरण जी हनुमंता
शरण शरणजी हनुमंता, शरण शरणजी हनुमंता, तुझा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावा व्यासुभटा, शुराणी धीर शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर, काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावा व्यासुभटा, तुका म्हणी रुद्रा, तुका म्हणी रुद्रा अंजनीची या कुमरा, काय भक्तीची या वाटा, भक्तीच्या त्या वाटा, मज दावा व्यासुभटा, विठ्ठल 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 ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमिमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावार्थितं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। पांडुरंगाकृ प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, काय माझी वाणी मानेल संताशी, रंजवू चित्ताशी आपुलिया, हे वाट गोमटी वैकुंठाशी जाता, रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा, नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवांचिया, संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं,
विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं मस्तके पायावरी या वारकरी संतांच्या श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत। शरण शरणजी हनुमंता, शरण शरणजी हनुमंता, तूज आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा। सेवेकरिता निवडलेला अभंग महान संत, वरचा आवाज कमी करा भोंग्याचा। सेवेकरिता निवडलेला अभंग महान संत श्रेष्ठ देहूनिवासी विश्ववंद्य भगवान श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा अभंग आहे। महान भगवद्गीत वरिष्ठ हनुमंतराय यांच्याकडे प्रार्थना करणार आहे। विठ्ठला 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 सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार तो म्हणजे असा, पवित्र पुण्यभूमी नारायणगाव या नगरीमध्ये श्री हनुमान मंदिर कलशारोहण व प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने आजची ही कीर्तनाची सेवा आहे। भव्य त्रिदिनात्मक कीर्तन महोत्सव आणि त्या कीर्तन महोत्सवामध्ये आज ही सेवा माझ्याकडे आलेली आहे। या उत्सवाचे मार्गदर्शक हरिभक्तीपरायण वारकरी भूषण आमचे गुरुबंधू परम आदरणीय समाधान महाराज पगार यांच्या मार्गदर्शनाने नियोजनाने संयोजनाने ग्रामस्थ तरुण मित्र मंडळ व नारायण गावकर ग्रामस्थांच्या द्वारा हा एक अस्मरणीय असा अविस्मरणीय असा सोहळा या नगरीमध्ये संपन्न होतो आहे। काही सोहळे जीवनामध्ये पुन्हा पुन्हा पाहायला मिळत नाहीत बरं का। कलशारोहण आणि प्राण प्रतिष्ठा स्थापनेचा सोहळा आपल्या मातृभूमी आपल्या जीवनामध्ये एखाद्या वेळेला पाहायला मिळतो, हा नेहमी नाही। कळस काही नेहमी बसवला जातो का? नाही। प्राण प्रतिष्ठा काही नेहमी केली जाते का? नाही, नेहमी केली जात नाही। हा एक तुम्ही सर्व भाग्यवान आहोत, मीही भाग्यवान आहे की आपल्या सर्वांना या सोहळ्यामध्ये आज सर्वांना एकत्र येण्याचा योग आलेला आहे। जीवनामध्ये काही योगायोग असतात आणि काही योग असतो बरं का। काही देणं घेणं नाही, माहिती नाही, पण अचानक पाहुण्याच्या भेटीला आल्यानंतर कळालं इथं उत्सव सुरू आहे। अरे काय योगायोग आहे म्हणलं, काय योगायोग आहे। आज पाहुण्याची भेटही झाली, कीर्तनही ऐकायला मिळालं आणि काकाचा वाढदिवसही साजरा करायला मिळाला। हे काही कमी एक काकांचा वाढदिवस जन्मदिवस साजरा करायला मिळाला म्हणजे हा योगायोग आहे बरं। मला माहिती नव्हतं, पण शिबिराला भेट देण्याच्या निमित्तानं आता समाधान महाराज म्हणजे एक अशी मूर्ती आहे की सगळ्यांना एका दोरीमध्ये बांधण्यासाठी त्यांचा जन्मच आहे नाही का। नियोजकच तत्र दुर्लभ हे आहे, श्रेष्ठत्व आहे, पण अजून त्यांच्या विठ्ठला 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 योगायोग फार सुंदर शिबिर सुरू आहे। संस्काराची गरज आहे आता या राष्ट्राला। महाराज आपल्या धर्माचे संस्कार जर टिकून ठेवायचे असतील तर तुम्हाला वारकरी संप्रदायाचा आश्रय घ्यावा लागेल। बाळू काका, वारकरी संप्रदायाने धर्म सांभाळाय तुम्हाला काय म्हणायचे? काही लोक म्हणतील अहो महाराज हे वाक्य तुमचं अतिशोक्ती ठरेल का? नाही नाही, अतिशोक्ती नाही, हे वास्तव आहे। काय आवड सर, वारकरी संप्रदायाने सर्व गोष्टी सांभाळल्या, धर्माची परंपरा सांभाळली, म्हणून आमच्या संतांनी धर्मावर प्रेम करा, पण धर्मावर प्रेम करण्यासाठी धर्माचं ज्ञान असणं महत्त्वाचं आहे आणि धर्माचं ज्ञान मिळवण्यासाठी तुमच्या मुलांना संस्कार शिबिरात पाठवणं हे फार महत्त्वाचं आहे। आपण काय चाललेलं अहो, धर्म पाहून माणसाला मारलं जातं। ज्या राष्ट्राचं नावच हिंदुस्थान आहे आणि तिथंच हिंदूला मारलं जातं। मग आपली बेसावधपणा, आपली बेजबाबदारी आपल्याला कारण ठरते असं तुम्हाला वाटत नाही का? वाटायला पाहिजे। आपलं जीवन धर्माच्या ज्ञानापासून जरी वंचित राहिलं असेल तरी आपला काळ हा सुवर्ण काळ होता, रामराज्यातला काळ होता, ज्या काळामध्ये विघ्न अमुक तमुक गोष्टी नव्हत्या, रोगराईची भीती वाटायची, पण असा कधी धर्मामध्ये वितुष्ट निर्माण होईल याची भीती वाटली नाही। पण आता ती वेळ आलेली असल्यामुळे शिबिराची आवश्यकता आहे। सध्या 60 मुलं आहेत त्यांच्याकडे आणि तिथे योगायोगाने मग आमचे आपल्या या चांदवड परिसराचं भूषण परमार्थिक जीवना आयुष्य आपलं परमार्थामध्ये ज्यांनी समर्पित केलेलं आहे असे आपल्या सर्वांचे श्रद्धेय दत्तू काका
72वा जन्मदिवस आहे. मी मगाच आशीर्वाद दिला, काका तुम्हाला 100 वर्ष लाभणार, 100 वर्ष प्राप्त होणार. आणि त्या अशा लोकांना अकल्प आयुष्य व्हावे तया माझी या सगळा हरीच्या हा याला म्हणायचं योगायोग. आणि योग कोणता आहे? मारुतीरायाच्या प्राण प्रतिष्ठेच्या निमित्तानं मला कीर्तन करायला मिळतं, हा योग आहे. विठ्ठला विठाला 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 विठाला. ग्रामदैवत गाव छोटस आहे पण मंदिर फार सुंदर बांधलेलं आहे बघा. आमच्या भाषेमध्ये देखणं मंदिर. भगवान श्री परमात्मा पंढरीनायासाठी, छत्रपती शिवरायांसाठी आणि मारुतीरायासाठी मोठा पवित्र असा मंदिराचं कार्य या गावानं केलेलं आहे. पुण्यभूमी आहे, पुण्यवान गाव आहे. ज्या गावामध्ये पुण्य असतं तिथंच हा उत्सव होतो. पुण्यवान गावच मंदिर बांधू शकतं. त्या गावातले लोक भाविक असल्याशिवाय असे उत्सव होऊ शकत नाही. पण ही पुण्यवान पुण्यशील नगरी आहे. आणि मोठ्या महापुरुषांचा आशीर्वाद आहे. मधुकर बाबासारखी काही मार्गदर्शक संत मंडळी होऊन गेले. आजही परिसरामध्ये तुमच्या अनेक संत आहेत. हरिभक्तीपरायण परमश्रद्धेय तुकाराम बाबा चालते बोलते संत आहेत. जेऊरकर चालते बोलते सत्पुरुष आहेत. सुजित महाराज देवरगावकर आचार विचार संपन्न तेजस्वी मूर्ती आहेत. अनेक महापुरुष आहेत. आणि आपले समाधान महाराज तर वारकरी संप्रदायामध्ये सगळ्यांना सोबत घेऊन सगळ्यांच्या समवेत, महाराज स्वतःची बेजारी किती झाली तरी होऊ द्या पण परिसरात परमार्थ वाढला पाहिजे म्हणून धावपळ करणारे महात्मे तुम्हाला मिळालेले आहेत. अनेक असे काही आपले चंद्रेश्वरचे बाबा त्यागी संन्यासी महापुरुष आहे पण वारकरी संप्रदायाला प्रेम आहे. गेल्यावर आवड श्रद्धा या बसा स्वागत आदर हे तुमचा नाशिक जिल्हा नवे नवे महाराष्ट्रच पुण्यवान आहे. विठ्ठला विठ्ठला. आम्हाला इकडे आल्यावर आनंद वाटतो, बस काही नाही. म्हणून योगायोग आहे हा. सर्व संत मंडळी जमलेली आहेत. मारुतीरायांची स्थापना असल्यामुळे थोडंसं मारुतीरायाचं वर्णन कर, अभंग घ्यावा असं ठरवलं. इथं आल्यावर सुचलं. आमचं काही नसतं, हे ठरवून ते ठरवून जायचं. गादीवर गेल्यावर जी बुद्धी येईल ते घ्यायचं. आणि नेमकं असं होतं, ठरवून गेलेलं विसरून जातं. असा बऱ्याचशा वेळा अनुभव येतो की आपण आता ठरवलं की आज आता एका एवढ्या परिसरात एवढे आणि श्रोते ते श्रोत्यात तरी बदल असल्यावर काही इकडलं तिकडलं सांगता येईल. कुठेही गेलं तरी हे श्रोते 10-5 श्रोते नवीन असतील, नाहीतर 14 श्रोते जुनेच असतात. मला ते परिसरात येतात. मग यांच्यासमोर काय मांडावं प्रश्न पडतो. मग तिथं गेल्यावर देवाला प्रार्थना करावी लागते, पांडुरंगा आता तू सांभाळून घे, नाही का तुझ्याच हातामध्ये आहे. पण इथं आल्यावर थोडासा भाव सुचला की मारुतीरायाचं वर्णन करू. विठ्ठला विठ्ठला. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज भक्तीच्या प्रांतामध्ये उतरलेले, भक्तीतल्या क्षेत्रातले राजे आहेत बरं का. तुकोबारायासारखा अधिकार, तुकोबारायासारखी योग्यता, तुकोबारायाची साधना दुर्मिळच महापुरुषाकडे सापडते. विषय सुखाचा आनंद घेत घेत भक्ती करणारे जीव हजारो सापडतात. पण विषय सुखाला पूर्णविराम देऊन भगवत साक्षात्काराला प्राप्त होणं पाहिजे तेवढं सोपं नाही. आपलं चाललंय, हेही सुरू आहे तेही सुरू आहे, दोन्ही नीट नाही. आपली हसोनी संसारी जीव हे वेगू कर. ज्ञानोबा म्हटले पण माऊलींची भाषा वेगळी. महाराज आमचं तेही सुरू आहे हे सुरू आहे, तू नापासच आहेस. विठ्ठला. तुकोबाराय म्हणतात, दोही पेवावरी ठेवू जाता हात, 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 दोही पेवावरी ठेवू जाता हात. होय अपघात शरीराचा, होय अपघात. महाराज म्हणतात एकाच बाटलीमध्ये तेलही भरा आणि तुपही भरा शक्य आहे का?
आता किलोचीच बॉटल आहे, मध्ये तेल टाका म्हणले किलोभर, आणि आता मध्ये काय करा, तुपही टाका, चालेल. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे तया दोहीकडे धक्का आणि शेवटी तो नरका माझे पडे. एक दोन्हीपैकी एक तर संसार करा, शास्त्रानं सांगितल्यानुसार प्रपंच केला तर तुम्हाला मोक्ष आहे. तुकोबारायचा अभंग आहे, तुका म्हणे हेची आश्रमाचे आणि परमपद बळ, पण कसं वागा, महाराजांनी सांगितलं तसं वागा. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे, वेच करी, मुंड्या मोडून पैसा कमवा, लबाडी कर नाही. महाराज म्हणतात उत्तम व्यवहार आणि धन कमवाही आणि सत्कर्मासाठी उदास वृत्तीनं खर्च करा. कमवणारे भरपूर आहे जगात, पण खर्च करणारी संख्या कमी झाली. लोक म्हणतात महाराज देणाराची संख्या जास्त आहे, मी म्हणतो नाही, घेणाराची जास्त आहे. वेच करा, मग त्याच्या उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणी. चरण माग पुढे होतील माझी. भूतदया गायी पशुचे, तान्हिल्या जीवनवना माझी. पर उपकारी नेने परनिंदा, परस्त्रिया सदा बहिणी माया. शांती रूपे नोही कोणाचा वाईट, वाढवी महत्व संपला. संसारिक माणसाचा परमार्थ समाधान बाबा अवघड नाही. संसारिक माणसं म्हणजे दारिद्र्यरेषेखाली लोक आहेत, त्यांना सवलती जास्त आहेत. मग त्रास कोणाला आहे? आमच्यासारख्याला. विठ्ठला प्रापंच इतकं शुद्ध आणि सुंदर जीवन जगलात की तुम्हाला मोक्ष मिळेल. परमार्थामध्ये आल्यानंतर मग मात्र संसार या पद्धतीने करावा लागतो, पण परमार्थ करणं कठीण आहे. संतांनी सांगितलं परमार्थासारखं सोपं साधन नाही आणि परमार्थासारखं अवघड साधन नाही. काय विषय हा बाळू काका? तुकोबाराय म्हणतात सोपंही आहे आणि तुकोबाराय म्हणतात अवघड आहे. मी सांगतो, योग्य मार्गदर्शक मिळाला तर सोपं आहे, आणि अनाधिकारी जर जीवनामध्ये मार्गदर्शक प्राप्त झाला तर अवघड आहे. चांगला ड्रायव्हर मिळाला तर प्रवास सोपा आहे, पण थम्सअप पिणारा नाही. रस्ता चांगला आहे, गाडी चांगली आहे, ड्रायव्हरही चांगला आहे, पण त्याची वृत्ती मदिरेमध्ये काय उपयोग आहे त्याचा? प्रवास सुखकर होण्यासाठी ड्रायव्हर चांगला पाहिजे आणि परमार्थाची वाटचाल योग्य होण्यासाठी मार्गदर्शक चांगला पाहिजे. विठ्ठला. आणि तेच मुश्किल आहे. संसारामध्ये योग्य मार्गदर्शक मिळणं मुश्किल आहे आणि परमार्थामध्ये तर अवघडच. एक वेळ संसारात मिळेल, असं करू नको, तसं कर, ही शेती अशी करायला पाहिजे, प्रापंचिक जीवनात तो असं वागायला, असं सापडेल आपल्याला. पण या परमार्थामध्ये सांगणाऱ्याला किंमत नाहीच. काही लोक म्हणतील महाराज मग कसं की तुमचं? आमच्याकडं बोलणाऱ्याला किंमत नाही, आमच्याकडं वर्तन करणाऱ्याला किंमत आहे. चांगलं वागणार हा जो परमार्थ दिशादर्शक मार्गदर्शक ठरवतो कोणाला? बोलणाऱ्याला नाही. ज्याचं आचरण चांगलं आहे त्याला. ज्याच्या जीवनामध्ये कुठेही नावबोट ठेवायला जागा नाही, जो कोणत्याही गोष्टीला बळी पडला नाही, त्याचा आदर्श घेणारा हा संप्रदाय आहे. बाकीच्यांना द्वेष करीत नाही, पण त्यांच्या मतानं चालत नाही. विठ्ठला. कुणाला वाईट म्हणणारा संप्रदाय नाही आमचा, आणि म्हणूही नाही सांप्रदायिक माणसानं म्हणूही नाही कोणाला वाईट म्हणणं. या संप्रदायाचे एक तत्व आहे, कोणाही जीवाचा न घडो मत्सर. कोणाही जीवाचा न घडो मत्सर. कोणाही जीवाचा आवाज घडो मत्सर. कोणाही जीवाचा न घडो मत्सर. वर्म सर्वेश्वरा पूजनाचे. वर्म सर्वेश्वरा पूजनाचे. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत. वर्म सर्वेश्वर पूजनाचे. वर्म सर्वेश्वर पूजनाचे. ऐका जे तुम्ही भक्त भागवत. ऐका तुम्ही भक्त भागवत. कोणाही जीवाचा न घडो मत्सर. वर्म
सर्वेश्वर पूजनाचे जीवाचा नगड सरोवर सर्वेश्वर पूजनाचे वर्म सर्वेश्वर पूजनाचे. हा संप्रदाय असा आहे, कोणाही जीवाचा न घडो मत्सर, कुणाचा द्वेष घडू नये, कुणाचा मत्सर घडू नये, आपल्या वाचेनं कुणाची निंदा घडू नये, पण आपण आदर्शही कुणाला मानू नये ना, वाईट कुणाला म्हणायचं नाही. सगळं जगतच ब्रह्मरूप आहे अशी भूमिका ठेवायची, पण आदर्श ठरवत असताना, ज्याच्या मतानं वाटचाल करायची असा गुरु ठरवत असताना, दिशादर्शक ठरवताना मात्र तपासून. मी व्यवहारात म्हणे, पाणी पिणं छान के, पाणी स्वच्छ प्या, गाळून प्या, चांगलं प्या, त्यांनी रोगराई होणार नाही. पाणी चांगलं पिलं तर रोग जाईल, आणि गुरु चांगला केला तर भवरोग जाईल. विठ्ठला विठ्ठला. तुकोबारायांनी थोडासा विचार केला की या भक्तीच्या प्रांतामध्ये निष्कलंक कोण आहेत, अग्रगण्य कोण आहेत, की जे वैष्णवा माझी श्रेष्ठ असे कोण आहेत, ज्यांना कुठल्या प्रकारची बाधा नाही, की ज्यांची भक्तीच अशी आहे की त्यांच्यासारखी भक्ती या जगात कोणीच केली नाही, असे कोण आहेत. मग तुकोबारायांनी चाळणी लावून निवड सुरू केली, चिकित्सा सुरू केली. चिकित्सा सुरू केली असताना जगामध्ये असे भरपूर वाया गेलेल्यांची संख्या जास्त आहे, तरलेल्यांची संख्या थोडी आहे. काय ना मला तुकोबारायांनी थोडासा विचार केला की या भक्तीच्या प्रांतामध्ये निष्कलंक कोण आहेत, अग्रगण्य कोण आहेत, की जे वैष्णवा माझी श्रेष्ठ असे कोण आहेत, ज्यांना कुठल्या प्रकारची बाधा नाही, की ज्यांची भक्तीच अशी आहे की त्यांच्यासारखी भक्ती या जगात कोणीच केली नाही, असे कोण आहेत. मग तुकोबारायांनी चाळणी लावून निवड सुरू केली, चिकित्सा सुरू केली. चिकित्सा सुरू केली असताना जगामध्ये असे भरपूर वाया गेलेल्यांची संख्या जास्त आहे, तरलेल्यांची संख्या थोडी आहे. काय ना बोला, कलेक्टर जास्त आहेत जगात का गुटखा खाणाऱ्याची संख्या जास्त आहे? जाऊ दे, नाही, निर्व्यसनी जास्त आहेत का व्यसनी जास्त आहेत? हा, तसंच आहे परमार्थात, टिकलेल्याची फार थोडी संख्या आहे. महाराज म्हणतात, विरळा ऐसा कोणी तुका त्याशी लोटांगणी, असते ज्या महापुरी रिघदाती कोटीवरी, पण प्राप्तीची पहिलं तिरी एखादाच, दुसरा नाही, इथं अनेक नाही. महाराज म्हणतात, या परमार्थाच्या प्रांतामध्ये, भक्तीच्या प्रांतामध्ये तरलेल्यांची संख्या फार कमी आहे. विठ्ठला कोणी कशाने, कोणी कशाने, कोणी कशाने, कोणी कशाने, त्यांना काही ना काहीतरी बाधा निर्माण झालेली. पण जगाच्या पाठीवर तुम्हाला तुकोबारायांनी चाळणी लावली. मग भक्तामध्ये बरं का, विषय कसा आहे, भक्ताचा विषय, भक्तामध्ये 4 जण सापडले तुकोबारायला, निष्कलंक, डागच न लागलेले. कोण कोण? थट्टेपासून सुटले 4 जण, शुक, भीष्म आणि हनुमान. 4था कार्तिक स्वामी जाण, याला नाही बट्टा, अशी कशी थट्टा, भल्या भल्या शिला विला बट्टा. सगळे डागिलेच आहेत महाराज, डाग लागलेले हे 4च नाहीत. विठ्ठला आता 4 विद्यार्थी एकाच मार्काने, म्हणजे सारख्याच मार्काने जर पास झाली तर शहाणा शिक्षक काय करतो? गुरुजी परत परीक्षा घेतली जाते नाही का. आता याच्यातून 4ला कसा 1 नंबर द्यावा? पुन्हा चाळणी लावली. चाळणी लावून लक्षात आलं, भीष्माचार्यांनी पाप केलं नाही, भीष्माचार्यासारखा साधू नाही. जन्माला आल्यावर आई सोडून गेली गंगा, आणि बापाचं लग्न जमवावं म्हणून स्वतः ब्रह्मचारी राहिलेला महात्मा जगात ऐकलाय का कोण? बापाचं मन गेलं तर कोळ्याच्या पूर्वी. मी तिथंच होतो, मला पूर्ण माहिती आहे. तिचं नाव सत्यवती होतं नाही का. आणि गेल्यानंतर मग आता याची बायको नव्हती, ती गेल्यावर ते विचारलं, म्हटले जय हरी जय हरी,
दाशरथ नावाचा कोळी होता तो, त्याची मुलगी सत्यवती. तिच्याही जीवनामध्ये एक अपघात घडलेला होता आणि याच्याही जीवनात अपघात घडला. अपघात झालेली माणसं जरा काही दिवस एकांतामध्ये राहण्याचा विचार करतात. अपघाती जीवन होतं विचार, आणि वनामध्ये एकांतात आणि हे एकांतामध्ये दोन्हीची गाठ पडली. देव कशी कोणाची कधी गाठ पाडील काही सांगता येत नाही. परमेश्वर आहे महाराज. आता तुमची ओळख झाली, रेल्वेत झाली म्हणलं आमची ओळख. कुठं झाली? आता हे मोबाईल नव्या नव्या लोकांच्या ओळखी करून द्याले बरं का. बाळू काका, तुम्ही मला मोबाईल पाहूनच आणलं की इकडं. साधनाचा सदुपयोगही होतो, पण सदुपयोग करणारे लोक थोडे आहेत, दुरुपयोग करणारे लोक जास्त आहेत. असा हा विषय असो. मला हे सांगायचं तुमच्याशी, पाहिल्यावर मग मागणी घालण्यासाठी आल्यावर त्या कोळ्या म्हटली, कोण आपण? मी शंतनू राजा आहे, हस्तिनापूरचा राजा आहे, सार्वभौम राजा आहेत बरं का. म्हटले मग काय इच्छा आहे? म्हटले तुमच्या मुलीला. त्यांनी सांगितलं, हे बघा माझी मुलगी मी काही तुम्हाला देऊ शकत नाही का. तुम्हाला पहिल्या भार्येचा पुत्र आहे, तो राजगादीवर बसेल, माझ्या लेकीच्या लेकरांना त्याची चाकरी करावी लागेल, पण मी काही तुम्हाला देऊ शकत नाही. बाप घरी आल्यावर काय झालं? तुझ्यामुळं माझा विवाह मोडला, हे देववृत्तानं शब्द ऐकले, आणि माझ्यामुळं जर जन्म देणारा बाप दुःखी होत असेल तर जगण्यात काय मजा आहे. बापाचं लग्न जमवायला गेली म्हणा. आज जर ह्या काळात एखादा बाप म्हणला ना, बेटा मला लग्न करायचे, पोरग वर्ष श्राद्ध करते चांगलं, आणि पाहिजे ते महाराज आणून विठाला. माझ्या बापाला तुमची मुलगी द्या, आई म्हणून मला द्या. म्हटलं मी जन्मभर मी लग्न करणार नाही, जन्मभर तुमच्या मुलीच्या. महाराज एवढा त्याग ज्यांच्या जीवनामध्ये घडला होता, पण थोडं वर्म चुकलं. चाळणी लावल्यावर कळालं, पाप केलं नाही पण पाप करणाऱ्याला अडविलं नाही, पापाला अनुमोदन दिलं. मला सांगा, भर सभेमध्ये द्रौपदीचं वस्त्र ओढत असताना भीष्माचार्य काय करतोस म्हणल्यावर हिंमत होती दुःशासनाची, दुर्योधनाची. शहाणे माणसं गप्प बसले की नुकसान होतं बरं का, लक्षात ठेवा. आता माणसं आपल्याला काय करायचं, आपला काय संबंध आहे, आपल्याला काय शहाणे माणसं गप्प बसले की जगामध्ये मूर्खाचा कारभार येतो, आणि मूर्खाचा कारभार आहे तो पापाला कारण ठरतो, आणि ते सगळं पाप कुणाला लागते? गप्प बसणाराला. मृदंग कमी झालाय हे कळून सुद्धा ज्यानं सांगितला नाही, आणि कीर्तनामध्ये जर बेरंग झाला तर रंग देवतेचं पातक त्या जाणत्याला लागतं. तुम्हा आम्हाला काही होत नाही. विठाला विना बरोबर नाही हे माहित आहे. अक्षय महाराज जवळ वाटकलेत पण तरी लाविनात. पाप कुणाला? तुम्हा आम्हाला नाही, ते अक्षय महाराजाला जाणत्याला पाप आहे. आपल्याला ती मृदंग नीना कळतच नाही, आपल्याला फक्त येणा घ्याच्या कळत, ते जाणत्याला पाप आहे, नेनत्याला नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. पाप केले नाही पण करताना अनुमोदन दिलं. अरे 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 अरे, त्या भीष्माचार्याला म्हणलं असा नको नको, आम्हाला कसा पाहिजे? शूरही पाहिजे, अन्याय सहन करणाराही नकोय, आणि अन्याय करणाराही नकोय, असा पाहिजे. मग भीष्माचार्य 1 नंबर नाही 2 नंबर भीष्माचार्य. शुकदेव लावली चाळणी. 12 वर्ष आईच्या उदरात राहिलेला महात्मा. किती वर्ष? ब्राह्मणाचे पोर एका खेळाशी भ्याले, 12 वर्षे लपाले रे. कापत कापत बाहेर आले, ते नागवेची पळोनी गेले रे. ऐक खेळिया तुला सांग, जाणून खेळ अवघडे. ब्राह्मणाचा मुलगा आईच्या उदरामध्ये 12 वर्ष राहिले ते शुकदेव महामुनी. काय अधिकार आहे? भागवतात वर्णन आहे. यम प्रव्रजंत मनुपेतमपेत कृत्यम द्वैपायनो विरह कातर अजुहाव पुत्रेति तन्मयतया तर्वोभिनेदु स्तम सर्वभूत हृदयम मुनिमान तोस्मी. जन्माला आल्यावर निर्दोष अवस्था. अहो, आईच्या उदरात समाधी प्राप्त केलेला महात्मा कुणी ऐकलाच नाही अजून, पण ते होते. पण अहंकार थोडा जीवनामध्ये प्राप्त झाला. कुणाच्या? शुकदेवाच्या. वडील हाका मारत होते
आणि रस्त्याने जाताना प्रसंग घडला. काय घडला सांगतो, भजन करा. विठ्ठल विठ्ठल बोला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान की विठ्ठल जीवनामध्ये प्रकार असा चाललेले तर जात असताना अशी गोष्ट घडली. जाताना प्रसंग घडला असा, प्रकार घडला असा, आणि पाहिल्यावर लक्षात आलं काही अप्सरा स्नान करू लागल्या. आणि स्नान करणाऱ्या अप्सरीने पाहिलं त्या देवांगणाने. शुकदेव बाहेर चाललेत. त्यांनी येऊन नग्न अवस्थेमध्ये येऊन नमस्कार केला. अंगावर कपडे नव्हते. नग्न अवस्थेमध्ये येऊन नमस्कार केला आणि त्या पाण्यामध्ये गेल्या. पण प्रकार असा आहे सज्जनो की व्यास महाराज आल्याबरोबर त्या आपलं शरीर झाकण्यापुरत्या पाण्यात जाऊन उभा टाकल्या. आपल्या म्हणजे गळ्या इतक्या पाण्यात गेल्या. आता व्यासाने शुकदेव भगवंताचा पाठलाग सोडून दिला आणि त्या स्त्रियांशी वाद सुरू केला. विषयात महत्सुखानाम श्रेष्ठ यवनम मम पुत्राः. अरे म्हटले काही वाटतं का नाही तुम्हाला? आता माझा तरणा बांड 12 वर्षाचा मुलगा इथून गेला, तुम्ही त्याला बाहेर येऊन नमस्कार केला. आणि तात्या मी वयोवृद्ध असून मला पाहून तुम्ही मध्ये लपला. मम भार्गवम वयविद वरिष्ठम ज्ञातस्य सर्व जगताः साधू वद्ग्र. मी असा आहे म्हणून आपला परिचय. स्वतःचा शहाणपणा सांगणारा माणूस कधीच मोठा नसतोय. विठ्ठला ज्ञानोबाने तो काहीच नव्हे म्हणले. ज्ञानोबा आहे ते काहीच नाही. गंगा माझ्यात पाणी किती आहे सांगतच नाही. वडा सांगत चलतोय. आलो बघा, आलो बघा, आलो बघा, आलो आलो बघा. आणि अर्ध्या तासानं जाऊन बघा, काय बघा, काहीच नाही. आमच्याकडे गोदावरी आहे बरं का, आमच्या आश्रमाच्या जवळ गोदावरी मातेचा काठ आहे. परम भाग्यानं काहीतरी अनंत जन्माची पुण्य असेल म्हणून त्या काठावर वास्तव्य मिळालं. लोक खूप जमिनी देत होते त्यावेळेला. कोणी म्हणायचं मी 50 एकर देतो, कोणी म्हणायचं मी 20 एकर देतो आश्रमाला जमीन, कोणी म्हणाय मला कुठं जमीन नको, काही नको. म्हणलं गोदावरीचा किनारा पाहिजे. एक गोदावरीच्या काठावर आश्रम असल्यामुळं गंगेला कधी पूर आला समजतही नाही आणि कधी उतरला कळत नाही. ते वाजतच नाही मला, वाजतच नाही मला. का जैसे गंगेचे शांतपण कोणाशी न उमगे प्रवाह पूर्ण. नात्राय भागवता सांगता तैसे साधूचे जीवन अखंड समाधान भोगिते. जैशी गंगा वाहे तैसे जाचे मन. जैसे गंगा वाहे तैसे जाचे मन. गंगा वाहे तैसे जाचे मन. तैसे गंगा वाहे तैसे जाचे मन. सर्वांग निर्मळ आणि चित्त जैसे गंगाजळ अशीच आहे. पाहिल्यावर मग त्या मुलीने बाबा जा. नाही नाही म्हटले की एवढा शब्द ऐकला, त्या स्त्रियांची स्तुती ऐकली शुकदेवानं आणि अहंकार वाढला. स्तुती घातक आहे. स्तुती पराविया मुखे रुचिकर. प्रीतिपात्राचा प्रोत्साहन देणारा मनुष्य सोबत असावा, पण फुकटची स्तुती करणारा जवळ नसावा. प्रोत्साहन देणार, वा नाना आज मस्त झाला बरं कार्यक्रम असं म्हणणारा असावा. नाना तुमच्यासारखं कीर्तन कुणालाच येत नाही असं म्हणणारा गाडीत नाही टायर पशी नसावा. हे घातकी असतात हे लोक. नाना छान कार्यक्रम झाला बरं वाटतं. नाही नाही नाना तुमच्यासारखं कीर्तनच हे खरं आहे का? हा ही खरी स्तुती आहे का? नाही. अरे 70-80 वर्षे संप्रदायात जीवन घालवलेली अनेक महात्मे जगात, आपण कुठं त्यांच्या पुढं विनाकारण स्तुतीने प्रोत्साहित. वा नाना आज चांगला विषय लागला होता बरं का, लोक मन लावून ऐकत होते. वा मस्त मस्त छान झालं. बस इतकं म्हणणार. बस याच्या पुढे नसतो. बाळू काकाच असते बघा नाना मस्त कार्यक्रम कीर्तन झाल्यावर मॅसेज करून असते पुन्हा
नाना आज मस्त कार्यक्रम झाला. नाना फुगतोय झालं. ही स्तुती खरी आहे. विठ्ठला विठ्ठला ऐकली महाराज आणि शुकदेवांचा अहंकार जागा झाला. महाराजांनी तुकोबरांनी वर अभंगच खर्च केला. एक ब्रह्मज्ञान जरी एके दिवशी कळी तात्काळ हा गळी अभिमान. अभिमान लागे शुकाची पाठी व्यासे उपराठी दृष्टी केली. जनक भेटीशी पाठविला तेने अभिमान नाने खोटे केले. खोटे करून या लाविला अभ्यासी मेरू शिखराशी शुक गेला. जाऊन या तेने साधिली समाधी तुका म्हणे तदी होतो आम्ही. म्हणून शुकदेव सुद्धा नापास. विठ्ठला तिसरा नंबर कार्तिक स्वामी निवड केली. आल्यावर बाळ ब्रह्मचारी अवतार आहे कार्तिक स्वामीचा सुद्धा. पण महाराज कार्तिक स्वामीने आईला शाप देऊन टाकला. कोणत्याच बाईनं माझं मुखच पाहायचं नाही म्हणजे आजपासून. गणपतीची बाजू घेतली म्हणून आईला. मग राग येणारा महात्मा पहिला नंबर कसा ते. मग चाळणी लावली हनुमंतरायाच्या जीवनाला. महाराज काहीच नाही. ना अभिमान ना राग ना अहंकार. मारुतीराय एवढं श्रेष्ठ कार्य जगात कुणी केलं नाही. पण कुठल्याच प्रलोभनाला राजा पात्र झाला नाही. विठ्ठला योनी जन्मला मरकट. महाराज वर्णन करतात. परी सकल वैष्णवा माझी श्रेष्ठ. योनी पाहिली तर मरकट येऊन आहे बाबा. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. महारुद्र प्रगटला नामा म्हणे म्या वंदिला. तपाची अंती शिव झाले प्रसन्न. माग वरदान तिसी म्हणे ऋषमुख पर्वती. अंजनी तप करी आठविला अंतरी सदाशिव. आणि मग जन्माला. पण काय कार्य महाराज सगळं केलं. केली सीता शुद्धी मूळ रामायणा आधी आयसा प्रतापी गहन गहन. सकळ भक्ताचे भूषण. सगळे काम केले. साधनेमध्ये पाहिलं तर काम बांधवडी. काम बांधवडी काम बांधवडी. काम बांधवडी काळ घातला तोडरी. 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 काळ घातला काम बांधवाडी. काळ घातला तोडरी. काळ घातला तोडरी. काळ घातला तोडरी. काम बांधवडी काळ घातला तोडरी. काळ घातला तोडरी. काळ घातला तोडरी. हो. जन्माला आईच्या उदरातून येतानाच लंगोटी लावून आलेली मारुतीराय. जयाचे लिंग दर्शन मुख्य माता न देखे जाण. ते इतर देखू शके कोण. ब्रह्मचारी पूर्ण कपिराज. भावार्थ रामायणातली ओवी. आईच्या उदरातून लंगोट लावून आणि मग सांगितलं राजा आम्हा दोघाला माहित आहे. जन्माला येताना तुला लंगोट आहे हे मला माहित आहे. आणि जे कोणी दुसरा ओळखील ते तुझा गुरु आहे म्हटले. वरी बसले होते ऋषी ह्याच्यावर आपल्या पर्वतावर. सुग्रीव महाराज. आता हे सुग्रीवाच्या पक्षातले लोक आहेत. हे मारुतीराय हे वालीच्या नाही. यांनी वालीचा पक्ष सोडलेला होता. सोडावंच लागतो. वाईट कोणी बी असला तर सोडावंच लागतं. काय त्याला सोडून कोणीतरी दोन धनुर्धारी पुरुष येताती पदी सावकाश. कोण आहेत. दिसायला वेश ऋषीचा आहे पण खांद्यावर बाण आहेत. कोण आहेत जाऊन पाहतो. मारुतीराय आले. आल्याबरोबर पाहिलं झोपलेल्या जाग्यावर मारुतीराय हाय राम प्रभू म्हणू लागले. लक्ष्मण लक्ष्मण हा जगात विचित्र आज मला पाहायला मिळालं. जन्माला येताना माईच्या पोटातून लंगट लावून आलेलं माकड मी आजच बघितलं. पुन्हा ओळखीलं. राम माझा गुरु जय श्रीराम म्हणून उडी हाणली. पण झोपून 7 ताडाचे झाड एका बाणात उडविली होती. झोपून अशी उडविली.
मग ओळखलं. पण इतकी सेवा केली महाराज. महाराज मग कोणती सेवा केली मारुतीरायाने? दास्यत्व निकट हनुमंते पै केली. दास्य भक्ती केली, इतकी कडक केली की त्या दास्य भक्तीला काहीच नाही महाराज. मोठे मोठे संकट आले पण डोकं लढवलं. लक्ष्मणाला शक्ती लागल्यावर एका रात्रीत जाऊन द्रोणागिरी पर्वतावरून औषधी आणायला कोण तयार होतं? शक्ती लागली, लक्ष्मण घायाला पडले. मग बोल, डॉक्टर पाहिजे, काय झाले ते बघायला. देवरगावून आणावं का चांदूर कुठून डॉक्टर आणावं? शिंदे डॉक्टर कुणाला बोलवा? एकच डॉक्टर म्हणले लंकेत, त्याचं नाव सुषेण आहे. वैद्य राज होता, राक्षसाचा वैद्य होता महाराज. एकही राक्षस त्यानं मरूच दिला नव्हता. मरूच दिला नव्हता एकही. त्याचं घरासकट उचलून आणलं. येई ना गेला त्याला जाऊन. आता त्याला उठवाव तर ते म्हणेल बा मी त्या पार्टीचा नाही. प्रशांत महाराज मग कस कर असं म्हणेल. ते झोपल्या जाऊन असं घर लकलक हालाले, उठून बघाले तर कोणतरी घरच घेऊन चालले. आणून टेकल्या, सांगितलं नाही मी इलाज करू शकत. मारुतीरायानं वैद्य धर्म सांगितलाय, फार गोड आहे. डॉक्टरला पक्ष नाही, डॉक्टरला जात नाही, डॉक्टरला पात नाही. डॉक्टरचं काम एकच आहे तात्या, रोग्याचं निदान लावणे, गोळी देऊन बरं करणे. कोणी असू जा, त्यानं म्हणायचं नाही अहो पाकिस्तानचा जरी त्याच्याकडे आला तरी त्याच्या धर्मात विरोध करणं नाही, साधूच्या जवळ विरोध करणे. आपण धर्म वाढवावा, आपल्या लोकांना धार्मिक बनवावं, आपले लोक सशक्त बनवण्यासाठी विचाराची देवाणघेवाण करावी. पण आमच्यासारख्यानं कुणाचा द्वेष करू नये. विठ्ठला मग ते काम तुमचं आहे. जशास तसं होणं काम कुणाचं आहे? तुमचं आहे. आमचं काम एवढंच आहे, तुम्हाला सद्विचाराची प्रेरणा. कोणी असू द्या, ब्राह्मण असो, क्षत्रिय असो, वैश्य असो का शूद्र असो, अहो गाव कोणतंही असू द्या, देणं घेणं नाही, कुणाचंही असू द्या, काही संबंध नाही. एकच काम आहे, सगळ्यांना आनंद देणे, सगळ्यांना सद्विचार वाढव. तू वैद्यस, वैद्य धर्म नेटका तुझं ठाऊका नाही ऐका, तुला माहित नाही असाच कर, काय कर सांग म्हणल्यावर मग सांगतोस. महाराच्या भिवून ती म्हणला बाबा लंका जाळल्याला तूच आहे, जाळी येली लंका. सांगितलं याला एकच औषध आहे. द्रोणागिरी पर्वतावर काही वनस्पती आहेत, सूर्य उदयाच्या अगोदर जर आणल्या तर लक्ष्मण उठेल, नाही तर नाही. कोण जाईल आता? रामराया काय म्हणता? मी असताना चिंता, पतिवरी स्वामी असता जाण भारीने चिंता न करावी पूर्ण. मजाईसा शिष्य गहण असता रघुनंदन शोक करी, मी असताना तुम्ही रड. हे नाही म्हणले. कर्तबगार नवरा शिरावर असताना बाईनं चिंता करू नये, आणि सेवाधारी शिष्य जवळ असल्या गुरुनं चिंता करू नये. म्हातारपणात माझं कसं होईल? चांगले शिष्य घडव, तुझं चांगलं होतंय. मी जे गेले मला वाटत खूप संकट आले. काळनेमी सारखे लोक बसले होते. सगळं केलं आणि जाऊन आल्याबरोबर येताना भरताच्या नंदीग्राम भरताने वेळ घात बाणावर बसून सूर्य उदयाचे इकडे रामराय रडू लागले. बिभीषणाला म्हणू लागले, राम प्रभू बिभीषणा सुग्रीवा आता काही हनुमंत येत नाही, माझा लक्ष्मण काही उठत नाही, आता मी मरतो. बंधू लक्ष्मण मेल्यावरी निश्चिती मी स्वतः जाईन वैकुंठाप्रती. संरक्षावी भूमी सकळ निश्चिते राजकार पहावा. सुग्रीवा बिभीषणला म्हणलो होतो ते होत नाही, बिभीषणला सांभाळा, असं कर तसं कर. मी मेल्यावरी तत्वता त्वरे मरतील तिन्ही माता. अयोध्या विध्वंस होईल निश्चितार्था. अपघात चित हे सगळं सांगितलं. सामान्य माणसासारखे राम रडू लागले. ए रे लक्ष्मणा साध देगा बंधुरत्ना. मज सांडोनिया वना निष्ठुर मना का केले. आहा लक्ष्मणा हे काय केले. रणयुद्धा ते सांडिले. शक्ती भेदे शयन केले. मज मोकलिले संग्रामे. एवढ्यामध्ये पलीकडे मारुतीराज दिसले. जय श्रीराम परवट टेकला. जवळ गेले, दोन्ही हात जोडले.
आणि तिकडूनच सांगत येऊ लागले, रामराया क्षमा करा, मी मरकट पाले खाई रणेने कार्य कार्यांतर, मी माकडे, मला टाइम कळत नाही, बसलो उशीर झाला, क्षमा करो रघुवीर, शास्त्र संभार संरक्षावा, सांभाळा. पायर मिठेल. राम राय म्हणाले, ब्रह्मादिका निश्चिती तू तुआ कर्मे केली मारुती, अरे कुणाला जमणार नाही ते तू केलंस, धन्य धन्य तुझा पराक्रम आहे म्हणल्यावर मग रडायला सुरुवात केली. सांगितलं, रामराया अरे हा तू आम्हाला मोठेपणा देता प्रभू, पण हे आमचं नाही, तुझ्या नामाचा महिमा, तुझ्या नामाचा महिमा, नामाचा महिमा, नामाचा महिमा, तुझं नकळे मेघ श्यामा, साठीचा आवाज ऐकू आला पाहिजे, तुझं नकळे मेघ श्यामा, तुझं नकळे मेघ श्यामा. आमचं काय देवा, आमचं काही नाही, हे सगळं तुका म्हणे आम्हा जन्म गोड यासाठी, हे तर हे तुझंच आहे. डोळ्यात कसलाच अभिमान नाही, आपण करायलो थोडं आणि अभिमानाचं कोड जास्त व्हा. महाराज माझ्यामुळे सगळं, कोण रे बाबा, सूत्रधार कोण आहे, तुका म्हणे त्याची कोण जाणे, वागवी पांगळा, हे मारुतीरायानं मान्य केलं. लंकेवरून आल्यावर सीतामाईनं सांगितलं, सगळ्यांची बोळवण करू म्हणले, ज्याला जी पाहिजे त्या बोळवण करायची, कुणाची काय करावी. आता कोणी म्हणलं काही, कोणी देऊन टाकलं रामायण. सीतामाई म्हटल्या, सगळे झाले का, हो एक राहिले ना, कोण, मारुतीराय राहिले. बोलीला अक्षय महाराज मारुतीला, मारुतीराय काय पाहिजे तुम्हाला. मारुती म्हणतात, देवा काही नको, चरण सेवा अखंडित, हेची देवा पै दुसरं काही नको. अहो म्हटले, तसं कुठं असतं का, काहीतरी मागा ना. काही नाही नाही देवा, दुसरं काही काय, अहो म्हणले काही गरज नाही आम्हाला. सीतामाई म्हणले, हो तसं नसतंय, घ्यावंच लागते काहीतरी. बोळच महाराज ती सीतामाईने गळ्यातला नवरत्नाचा हार काढला आणि गळ्यात घातला, कुणाच्या, मारुतीरायाच्या. असा असा करून पाहिला. आता खोबळ्याचा हार महाराजाच्या गळ्यात घातल्यावरती काय करेल, असंच बघितलं. कीर्तनात खाय बी आहे ना, आणि काढून ठेवता इने करी घेऊन चालाय. मग प्रकार विठ्ठल विठ्ठल पाहिलं, गळ्यातला हार असं झाडावर जाऊन बसले. मारुतीरायाला ऐका, हार पाहिल्यावर डोळ्यात पाणी, अरे 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 माझी किंमत केली. पाहिल्यानंतर विभीषणाला अहंकार आला होता आणि सीतामाईला आलता अहंकार. विभीषणाला अहंकार का आलता, माझ्यामुळे सगळं घडलं. आणि सीतामाईला अहंकार काय आलता, माझ्यासारखी पवित्र भक्त या जगात कोणतीच. आता दोन्हीला इंजेक्शन तर द्यावं लागेल म्हणजे रामराय. योग्य वेळेला इंजेक्शन दिलं तर रोग लवकर बरा होतोय, वाढल्यावर मग नीट होत नाही. पैसाही जातोय, पुन्हा वेळ बी जातोय, आणि वाचण्याची कमी शक्यता असते. म्हणून जरा जागच्या जागी ठेचाय शिकलं पाहिजे. बारू किचू म्हणून खिशात ठेवायचं का नाही, जरा मोठा झाल्यावर मारू म्हणले, नाही जरा नाही जरा मोठा वाची वाट बघूच नका. बोल मग मारुतीराय वृक्षावर मणी घ्यायचा, चावायचा आणि खाली फेकायचा, मणी घ्यायचा, चावायचा आणि खाली फेकायचा. सीतामाई अरे 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 काय म्हणले, शेवटी माकड जातीवर गेलं की म्हणले, अरे एवढा मोलाचा माकडाच्या गळा, मोलाचा मणी एवढा ते थुंकून टाकायला म्हणले. मारुती काही वाटतं का तुम्हाला मारुतीराया, अहो एक एक रत्न पृथ्वी मोलाचं आहे, ते एक रत्न विकलं तर पृथ्वी विकत घेणं होईल, एवढं येते. आणि चावून टाकायला तुम्ही. माते क्षमा करा, माकड आहे मी, जातीवर गेल्याशिवाय, पण
मी असं ऐकलं होतं, जिथं सीतेची वस्ती घडे तेथे राम नाम स्मरती झाडे. मी असं ऐकलं होतं की जिथं सीतामाई बसतात तिथं झाड राम राम म्हणतात. हे सीतामाईच्या गळ्यातला मणी असून मुक्का कसा निघालाय? राम राम मणी ना. बरं राम राम नका म्हणी जा. काही काही माणसं मनातली मनात भजन करते, मग फोडून बघावं म्हणलं ह्याच्या मनात राम आहे का. एकाला म्हणलं कीर्तनला येत नव्हतं, आपला आपला परमार्थ घरी असते म्हणला. गेलो तो मोबाईलवर लुडो खेळाले. म्हणलं हे परमार्थ का तुझा? नाही म्हणलं आताच पबजी संपली. बाबा परमार्थ हेच आहे, संत संगे अंतरंगे नाम बोलावे. एकांतामध्ये भजन कराय आपण तितके निकी नव्हता अजून. विठ्ठला तेनीच म्हणावं. तो का म्हणे आम्हा एकांताचा वास. तो का म्हणे आम्हा एकांताचा वास. म्हणे आम्हा एकांताचा वास. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास. ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा. ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा. आता हे सोहळे झाले त्रिभुवन. 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 हो आपल्याला नाही, त्यांची एकांतावरी बहुप्रीती. आपलं पाय काय राम हो तुझ्यात राम आहे का? नाही का माझ्यात? अरे माझ्या मनात तुझ्यात हो. दिली माळ टाकून पवनतनय संकट हरण मंगल मूर्ती रूप. राम लखन सीता सहित हृदय बसव सरभूप. साठविला दाता अहंकार नाही, अभिमान नाही, कसला डाग नाही, कुठं कशाला भुललेला नाही मनुष्य. काही एकदा आभाळ आलत त्यांच्यावर बी. ते मकरदोज म्हणू लागला तुझ्या बापाचं नाव काय? हनुमंतराव म्हणला. अरे हनुमंतराव? मीच आहे की हनुमंतराव? ते म्हणला मला माहित नाही, माईला बोलला आणतो. माय माझा बाप कोण आहे? माझा बाप तुझा बाप मार होते. कसा? घाम आला होता असा करून पुसला. मारुतीला उर्दूवर येते ते. आणि मग म्हणले मारुतीला म्हणले बरं झालं बा इस्टेटीला वारस झाला. विठ्ठला कसला कोणी नाव ठेवायला जागाच नाही. असे या जगात एकमेव मारुती आहेत म्हणून प्रार्थना मारुतीला केली. शरण शरण हनुमंता. शरण शरणजी हनुमंता. शरण शरणजी हनुमंता. शरण शरणजी हनुमंता. शरणजी हनुमंता. शरण शरणजी हनुमंता. शरण शरणजी हनुमंता. शरण शरणजी हनुमंता. तुम्हा आलो रामदूता. तुम्हा आलो रामदूता. काय भक्तीचा वाटा. काय भक्तीचा वाटा. तुम्हा आलो रामदूता. तुझा आलो रामदूता. काय भक्तीचा वाटा. काय भक्तीचा वाटा. शरण शरण हनुमंता. तुम्हा आलो रामदूता. तुझा आलो रामदूता. तुझा आलो मारुतीरायाला प्रार्थना तुकोबाराने केली. कशासाठी? भक्तीच्या क्षेत्रात नैपुण्य कसं मिळवायचं, निर्विघ्नपणानं वाटचाल कशी करायची, काम क्रोधावर विजय कसा मिळवायचा याचा मार्गदर्शक मारुतीराय म्हणून शरण शरण जी
हनुमंता. आणि दुरोक्ती आहे बरं का. दुरोक्ती आली की त्या दुरोक्तीमध्ये विनयता येत असते. यावंच लागते बरं का. का या तुमच्या पाया पडतो. तुम्ही आल्याशिवाय भागतच नाही. महाराज हे तुम्हाला लग्नाची पत्रिका जमलं तर बघा. नाही कळाल तुम्हाला. जमलं तर ओळखायचं. आपल्या वाचून त्याचं काही आडत नाही. त्यानं 17 महाराज दुसरी गोळा केलेला वाण आहे. ना तुमच्याशिवाय कोण नाही. यावंच लागते. चकारण दुरोक्ती आली की आग्रह येतोच. अन्य गोष्टीचा व्यतिरेक निषेध, अन्य गोष्टीचा निषेध आणि एकाच्या प्राप्तीसाठी केला जाणारा अट्टहास त्याला म्हणायचं चकार. संभाव्य गोष्टीबद्दल पुन्हा पुन्हा एकाच शब्दाने वारंवार त्याच शब्दामध्ये अर्थभावानं मारलेल्या दुरोक्ती म्हटलेले शास्त्र. म्हणून शरण शरण जी आदरार्थी शब्द आहे. हनुमंता मारुतीराय मी तुम्हाला शरण आलेलो आहे. पण पुन्हा तुम्हा म्हणायचं तुझं शब्द का आला. आठवण आली मागच्या जन्मात मी अंगद होतो तुम्ही माझ्या सैन्यात होतात म्हणून आता आठवण आली. म्हणजे पुन्हा एक आली जी. अगोदर जी म्हणली पुन्हा तुझं आलो रामदूता. आणि तुम्ही कोण आहेत रामदूता. महाराज मारुतीरायासारख्या पदव्या जगात कोणाच महात्म्याला नाहीत. मनोजमम एक, मारुततुल्य वेगम, जितेंद्रियम, बुद्धिमतां वरिष्ठम, वातात्मजम, वानरित मुख्यम, श्रीरामदूतम. किती झाल्या. एवढ्या पदवीचा माणूस तुम्हाला कोणीच सापडणार नाही. विठ्ठला संप्रदायामध्ये पूज्य श्री गुरु वैकुंठवासी आमचे बाबा होते. वैद्य बाबा. गाणं बोलणं वाजविणं शास्त्र तयार. वैकुंठवासी भीमसिंह बाबा होते गडावरले. गाणं बोलणं वाजविणं भाषा शैली सगळं तयार. पुन्हा ज्ञानोबा माऊली लटपटे होते. गाणं बोलणं वाजविणं शब्द शास्त्र तयार. सर्व गुण संपन्न माणसं थोडे असते. काहीला गाता येते तर वाजविता येत नाही. काहीला वाजविता गाता येते तर बोलता येत नाही. काहीला बोलायचे तर त्याची नेण्याची गाठच पडत नाही. हे फार अवघड. एक आहे परिपूर्ण लोक कमी आहेत जगात. विठाला तुमच्याकडे आलो. तुझा आलो सर्व परिपूर्णता आहे तुमच्याकडे. मग काय करा. काय करू नका. काय भक्तीच्या त्या भक्ती कशी करायची, कशी प्राप्त करायची, कोणती. आता नवविधा श्रवणम कीर्तनम असे नवविधा काय बोलिले जे भक्ती. नेमकी कोणती भक्ती करावी, कशी करावी, त्या भक्तीच्या सर्व प्रकारचं ज्ञान आम्हाला तुम्ही सांगा आणि भक्तीची वाट दाखवा. का दाखवा तर तुम्ही त्या सुभटा त्या क्षेत्रामध्ये नैपुण्य मिळवलेले आहात म्हणून दाखवा. मज दावाव्या सुभटा. मला तुम्ही दाखवा, ती वाट दाखवा. आणि तुम्ही म्हणाल की माझ्याकडेच आग्रह का केला. शूर आणि धीर. तुम्ही कसे आहात. शूरही आहात आणि धीरही आहात. म्हणजे सांगणे ज्ञानी आहात, देणारे आहात आणि घेणारे आहात. तुमच्याकडं ज्ञानही आहे आणि नम्रताही आहे. तुमच्याकडं बलही आहे आणि शांतताही आहे. नाही तर ह्या गोष्टी असतात महाराज. ज्ञान असल्यावर माणूस नम्र भेटतच नाही. लय महाराज विद्वान आहे ते हात जोडून चलतच नाही. असं करून चलते. नवल अहंकाराची, विशेष नलगे अज्ञानाच्या सज्ञानाच्या. पण ज्ञानही आहे आणि नम्रता आहे. ती देवाची मूर्ती आहे. धनही आहे आणि दया आहे. ज्ञानोबा ती जाण धनंजया विभूती माझी. काय जेत संपत्ती आणि दया दोही वस्ती आली. ती जाण धनंजया विभूती माझी. विठ्ठला सुवर्ण आणि परिमळ, हिरा आणि कोमळ. आता मला सांगा सोनं आहे त्याला सुगंध आहे का. असं हिरा आहे मऊ आहे असं होऊ शकतं का. हिरा मऊ नसतो, सोन्याला सुगंध नसतो. ज्ञानाकडे नम्रता क्वचित सापडते. बलवान माणूस आहे आणि शांत आहे असं सापडणं नाही. त्याला लई भलता राग असतो. एखाद्या सप्त्याला 4 दिवस दूध प्याव द्या की 5 दिवशी गुरगुर करते महाराज.
म्हणे, महाराज आले त्या दिवशी बरी होती, आज जरा न्यारीच करले तर दूध पाच की त्याला. म्हणून पिंड पोसावे आज माझे बाबा. साधून बलोपासना करूच नाही का. बल आलं की आता ते बल ही वासनाच आहे, एक वासनेचे प्रकार आहेत. पुन्हा कवा गाठ पडल्यावर सांगाल, नाही जमलं तर शिरसण्यात सांगाल. आता येळ बकळ झाला, घ्या भजन मी ठोप बार कुमार टाळी वाजवा, टाळी वाजवा. महाराज म्हणतात, शुराणी धीर स्वामी काजी तो सादर काय भक्तीच्या त्या वाटा मज दाबाव्या सुभटा. आणि तुम्ही कोण आहात अभंगाच्या शेवट. तुका मने रुद्रा, 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 तुका मने रुद्रा. अंजनी जया कुमारा, अंजनी जया कुमारा, अंजनी जया कुमारा, अंजनी जया कुमारा. गाय भक्तीच्या त्या वाटा, गाय भक्तीच्या त्या वाटा. दौलत महाराज अंजनीतिया, अंजनीतिया कुमारा, अंजनीतिया, अंजनीतिया. अंजनीतिया कुमारा, अंजनीतिया. गाय भक्तीच्या त्या
मज धावाव्या सुभटा सेवा संपलेली आहे. 8:15 वाजून गेलेले आहेत. आमच्या या नारायणगाव या पुण्यनगरीमध्ये आज हा सेवेचा योग आला. आमचे हरिभक्तीपरायण वारकरी भूषण, या परिसराचं भूषण, आमचे गुरुबंधू जोग महाराज शिक्षण संस्थेचे विद्यार्थी, आमचे समाधान महाराज. नावही समाधान आहे, जीवनातही समाधान आहेत नाही का. पण त्यांच्या या निमित्ताने सेवेचा योग आला. इथं तुमच्या दर्शनात खूप समाज जमलेला आहे. आता पुढे एक सेवा आहे शिरसाण्याला नाही का, शिरसाण्याला जायचं आहे पुढे. पण मग आज इथे योग आला. आमचे कैलाश नाना, बाळू काका दिवसभर संपर्कामध्ये. इकडे यायचं म्हटलं की या लोकांना काळजी असते तात्या नाही का. आणि सर्व मंडळी. आणि मग आलोच लवकर 5ला चालू होता शिंदे डॉक्टर साहेबाकडे थांबून शिबिराला भेट दिली. आनंद वाटला. आपापले पाल्य शिबिरात नेऊन सोडा. 20-21 दिवसाचं शिबिर आहे, पण त्यांचं जीवन घडवणार आहे. उन्हाचा कहार घरी ठेवण्यापेक्षा, उन्हा तिकडं फिरण्यापेक्षा शिबिरामध्ये नेऊन सोडा. पुन्हा एकदा सांगतोय बरं का, त्यांचं तर जीवन चांगलं होईल, पण तुमच्याही जीवनामध्ये आनंदाचे दिवस येतील. संस्कारक्षम लेकरं निघाल्यावर तुम्हाला रडायची वेळ येणार नाही. अगदी 4-5 किलोमीटरवर शिबिर सुरू आहे. कुणाची मुलं बाळं नेऊन सोडले नसले, आता 60 आहेत अजून तिथं, तुमचेही तिथं नेऊन सोडा आणि त्यांना संस्कारक्षम बनवा. ही सध्या आपल्या राष्ट्राची गरज आहे. 2 गोष्टीची गरज आहे तात्या. व्यायाम सुरू करा, शरीर सशक्त बनवा. काका काय म्हणणं आहे तुमचं? हे 72 वर्षाची म्हातारी असून पोरापेक्षा तयार आहेत मला नाही. 2 तास मांडी घालून बसतात हे, कोणाचा आधार न घेता उठतात हे. आपल्या हे महत्वाचं आहे. योगासन वगैरे या गोष्टीची आवश्यकता आहे. दुसरं, वाचन सुरू करा. तिसरं, या गोष्टीपासून लांब राहा, याच्यापासून लांब राहा, या मोबाईलपासून लांब राहा. याचा अतिवापर जीवनात करू नका. आनंदानं जगा, आनंदानं राहा. गळ्यात तुळशीची माळ घाला, गाथा ज्ञानेश्वरी वाचा आणि जीवनाचं कल्याण करून घ्या. आज एवढीच या मारुतीराच्या स्थापनेच्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा. उदंड आयुष्य सर्वाला लाभावं, दुःख दारिद्र्य देशांतरला पळून जावं आणि या भारतामध्ये हिंदू धर्म आनंदानं नांदावा. एवढी सद्वासना अंतःकरणपूर्वक करून तुम्हाला जमलेल्या सकल वैष्णवांना, सगळ्यांचं नाव घेणं शक्य नसतं कीर्तनामध्ये, पण गादीवरून सगळ्यांना नमस्कार करतो. काही चुकीउकी झाली असली, हे शूट करणाऱ्यांना धन्यवाद, साऊंड सिस्टीमवाल्यांना धन्यवाद. असे क्षण आपल्याला पुन्हा पाहायला मिळतात ना महाराज, हे ठेवल्यावर पाहायला मिळतात. मृदंगाचारी पेटी मास्तर सुंदर आहेत, अत्यंत सुंदर हार्मोनियमची साथ केली बरं का बाबांनी. आणि नुसते सुंदर नाहीत, ते चांगले श्रोते सुद्धा आहेत. कीर्तन मन लावून ऐकलं, मन लावून कीर्तन ऐकलं. आपले मधुकर बाबांचे चिरंजीव मोहन महाराज. मोहन महाराज तुमचं नाव लक्षात राहिले, 500 देऊन पाया पडा केलं. प्रशांत महाराज चांगले, सगळेच महात्मे अधिकार संपन्न मंडळी, सुंदर गायक महाराज. आपले भाऊ ठोंबरे भाऊ, आपले दौलत भाऊ, पुन्हा
अक्षय महाराज, सोपान महाराज, निळोबा महाराज, बाळासाहेब महाराज आणि पुन्हा आपले प्रशांत महाराज आणि सर्व ही एवढी सगळे भजनी मंडळ सगळ्यांना त्यांना परिसरातून जमलेले श्रोते सगळ्यांना नमस्कार करतो. पुन्हा एकदा काही चुकी झाली अशी क्षमा करा. योग्य आहे ते जोग महाराज शिक्षण संस्थेतून मोतीराम महाराजाचं आहे असं मानून घ्या. इथंच वाणीला